सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा आहे तो जोरदार वाढलेला पाहायला मिळते। त्यामुळे शेतांना सुद्धा पाण्याची गरज जी आहे ती भासू लागलेली आहे आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर पुण्याच्या भोर तालुक्यातील विसगाव खोऱ्यातून पूर्वेकडे वाहणाऱ्या धोमबलकवडी कालव्याला उन्हाळी आवर्तन जे आहे ते सोडण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मी सध्या याच कॅनॉल जवळ आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर अशा पद्धतीने कॅनॉलला जे आहे ते आवर्तन सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या समाधानाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय। या आवर्तनाने कालव्याच्या खालील भागातील विहिरी ओढे नाले यांना पाणी वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त जे आहे ते शेतकऱ्यांकडून केलं जाते। तर नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा या आवर्तनामुळे आपल्याला मिटल्याचं पाहायला मिळते। कालव्याचे दुसरे आवर्तन बंद झाल्यानंतर खरं तर उन्हाचा तडाखा जो आहे तो गेल्या काही दिवसात वाढला आणि त्यानंतर शेतकऱ्यांसह नागरिकांकडून मागणी होत होती की पुन्हा एकदा या कालव्याला आवर्तन सोडण्यात यावं आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर आता या कालव्याला 300 क्युसेकने आवर्तन जे आहे ते या कालव्यात सोडण्यात आलेले आहे आणि पुढील 12 दिवस हे आवर्तन जे आहे ते अशा प्रकारे या ठिकाणी राहणार आहे आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर अशा पद्धतीने फायदा जो आहे तो शेतकऱ्यांना या आवर्तनाचा होताना पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे या भागात पाहिलं तर वन्यप्राणीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत आणि वन्यप्राणी या कालव्याला पाणी नसल्याने वन्यप्राण्यांच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न जो आहे तो खरं तर गंभीर बनत चाललेला होता। मात्र आता या कालव्याला अशा पद्धतीने पाणी जे आहे ते सोडल्याने वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो सुद्धा मिटणार आहे। जे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत होते त्यांचं कुठेतरी वनवन जे आहे ते पाण्यासाठी थांबणार आहे। त्यामुळे अशा प्रकारे जर पाहिलं तर या कालव्याला जे पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळे हे प्रकारे नागरिकांच्या सुद्धा समाधानाचं वातावरण जे पाहायला मिळते आणि या कालव्यामुळे पुन्हा एकदा जे आजूबाजूचे ओढे नाले आहेत त्यांना पाणी आल्यामुळे आजूबाजूची जी शेती आहे ती पुन्हा एकदा हिरवीगार जे आहे ते दिसायला लागलेले आहे। त्यामुळे नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो या कालव्याला पाणी सोडल्यामुळे सुटलेला आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरा पर्सन तुषार सह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।